बोलणार आहोत लवासा कॉर्पोरेशनच्या फेल्युअरबद्दल. लवासा कॉर्पोरेशन खूप मोठा प्रोजेक्ट होता, कसा तो फेल झाला त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी आपण आज क्लिअर करणार. नमस्कार. तर आज आपण बोलणार आहोत लवासा सिटीबद्दल. लवासा सिटी हा 20,000 एकरचा प्रोजेक्ट होता. बिलियन्स अँड बिलियन्स डॉलरची यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, पण हा प्रोजेक्ट जसा पाहिजे तसा झाला नाही. त्यामध्ये काय कारणं आहेत, लवासा प्रोजेक्ट का फेल झाला, लवासा कॉर्पोरेशनला का बँक्रप्सीसाठी फाईल करावं लागलं, या सगळ्या कारणांविषयी आज आपण बोलणार आहोत. तर सुरू करूया लवासा कॉर्पोरेशनची ही केस स्टडी. लवासा सिटी पुण्यापासून जवळपास 65 किलोमीटर अंतरावर आहे. लवासा सिटीचा हा प्रोजेक्ट पश्चिम घाटामध्ये आहे, जी युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जिला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. अतिशय सुंदर अशा ठिकाणी लवासा प्रोजेक्टचं काम सुरू झालं. अजित गुलाबचंद, जे HCC म्हणजेच हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीजचे चेअरमन आहे, त्यांची अशी इच्छा होती की इटलीमध्ये जे पोर्टोफिनो टाउन आहे तशाच प्रकारचं एक टाउन इंडियामध्ये सुद्धा असायला हवं, आणि त्यासाठीच त्यांनी लवासा प्रोजेक्टची सुरुवात केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो की HCC ही वालचंद ग्रुपची कंपनी आहे. वालचंद ग्रुपला वालचंद हिराचंद यांनी सुरू केलं होतं. वालचंद हिराचंद यांच्या एका भावाचं नाव गुलाबचंद हिराचंद होतं, ज्यांना 2 मुले होती, ज्यापैकी एक अजित गुलाबचंद आहेत. या प्रोजेक्टसाठी अजित गुलाबचंद यांनी बाहेर देशातून टॉपचे आर्किटेक्ट्स आणले आणि मोठ्या जोरात हा प्रोजेक्ट सुरू केला. सुरुवातीला प्लॅनिंग अशी होती की या टोटल प्रोजेक्टमध्ये 5 टाउन्स राहतील, ज्यातील दसवे या टाउनचे काम सगळ्यात आधी सुरू करण्यात आले, आणि अशा प्रकारे भारतातल्या पहिल्या प्लॅन्ड हिल स्टेशनचं काम सुरू झालं. या प्रोजेक्टच्या सुरुवातीला बरेचसे प्रॉमिसेस करण्यात आले, जसं की सांगण्यात आलं की लवासामध्ये एक युनिव्हर्सिटी राहील, जिची पार्टनरशिप ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सोबत राहील. पण नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने यातून काढता पाय घेतला. त्यानंतर असं सांगण्यात आलं की सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं काम इथे सुरू होईल, पण ते पण नंतर सुरू नाही झालं. सुरुवातीला लवासा सिटीचं कन्स्ट्रक्शन एकदम जोरात होतं, आणि जो कोणी लवासा सिटीमध्ये येत होता त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की हा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. बऱ्याचशा लोकांनी याचमुळे या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि इथे विलाज आणि फ्लॅट्स खरेदी करण्यासाठी सुरुवात केली. लवासा सिटीमध्ये जे रोड्स होते त्यांना पण फॅन्सी नावं देण्यात आली, जसे की थिकेट, सिलोसिया ॲटसेट्रा. सोबतच असं सांगण्यात आले ते की ते खूप मोठ्या मोठ्या हॉस्पिटॅलिटी चेन येणार आहेत, खूप मोठे मोठे हॉटेल्स इथे येणार आहेत, आणि खूप मोठ्या मोठ्या कंपनीजसुद्धा इथे येणार आहेत, ज्यामुळे जवळपास 90,000 लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटी इथे मिळेल. त्यानंतर स्पोर्ट्ससाठी सुद्धा वेगवेगळ्या अकॅडमीसोबत पार्टनरशिप करण्यात आल्या, जसे की फुटबॉलसाठी मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबसोबत पार्टनरशिप करण्यात आली. तर अशा खूप साऱ्या सोयीसुविधांनी लवासा प्रोजेक्ट हा परिपूर्ण होता, पण तरीसुद्धा लवासा प्रोजेक्टचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. तर आता आपण बोलणार आहोत की ते काय कारणं होती ज्यामुळे लवासा प्रोजेक्ट हा पूर्ण नाही होऊ शकला, आणि सध्या लवासा प्रोजेक्टची करंट पोझिशन काय आहे. 2010 मध्ये अचानक इंडियन एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट मिनिस्ट्रीने लवासा कॉर्पोरेशनला नोटीस पाठवली आणि सांगितलं की तुम्हाला कन्स्ट्रक्शन आता थांबवावं लागेल. तोपर्यंत लवासा प्रोजेक्टमध्ये दसवे आणि मोगाव या 2 टाउन्सचं कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी झालं होतं. इनफॅक्ट तोपर्यंत बरेचसे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चेन्सने सुद्धा आपलं ऑपरेशन सुरू केलं होतं. या प्रोजेक्टच्या फेल्युअरमागे पहिलं कारण हे आहे की नॅचरल डॅमेज. या प्रोजेक्टमुळे मुळशी व्हॅलीमध्ये बराचसा नॅचरल डॅमेज झाला होता, आणि त्यामुळे बऱ्याचशा कंप्लेंट्स या प्रोजेक्ट विरोधात येत होत्या. लवासा प्रोजेक्ट हा खूप मोठा प्रोजेक्ट होता. सोबतच हा प्रोजेक्ट पश्चिम घाटात होता, ज्यासाठी कंपनीला खूप सारे अप्रुव्हल्स आणि क्लिअरन्सेसची गरज होती. पण कंपनीने बरेचसे क्लिअरन्सेस आणि अप्रुव्हल्स बायपास केले, म्हणजेच क्लिअरन्सेस घेणं जरुरी नाही समजलं. जसं की लवासा कॉर्पोरेशनने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडून तर परमिशन घेतली, पण सेंटरकडून परमिशन घेणं जरुरी नाही समजलं. ज्या प्रोजेक्टला सेंटरची परमिशन घेणं कंपल्सरी होतं, त्या प्रोजेक्टने सेंटरची परमिशनच नाही घेतली, आणि परमिशन न घेता आपलं बांधकाम सुरू केलं. इनफॅक्ट सेंटरने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याबद्दल माहिती दिली, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं की हा प्रोजेक्ट समुद्र पातळीपासून 100 मीटरच्या खाली आहे, त्यामुळे सेंटरची परमिशन घेणे या प्रोजेक्टसाठी कंपल्सरी नाही. पण ॲक्च्युअलमध्ये हा प्रोजेक्ट समुद्र पातळीपासून 100 मीटरच्या वर होता. सोबतच जे प्रोजेक्ट 50 करोडपेक्षा मोठे असतात आणि जिथे 1000 लोकांपेक्षा जास्त लोकांसाठी जी टाउनशिप असते, त्याला सुद्धा सेंटरच्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीची परमिशन जरुरी आहे. पण ती परमिशन सुद्धा लवासा कॉर्पोरेशनने नव्हती घेतली. तर अशा बऱ्याचशा परमिशन्सला लवासा कॉर्पोरेशन्सने अवॉइड केलं. यातून एक गोष्ट लक्षात येते की मे बी या प्रोजेक्टमध्ये पॉलिटिशियन्सचं इन्व्हॉल्वमेंट असू शकतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लवासा कॉर्पोरेशनला स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचा दर्जा दिला. हा दर्जा जनरली फक्त गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सला देण्यात येतो, पण तरीसुद्धा हा दर्जा एका प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला देण्यात आला. त्यावरून बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. शेवटी 2017ला बऱ्याचशा क्रिटिसिझम नंतर हा दर्जा काढून घेण्यात आला. तेव्हाचे IPS ऑफिसर आणि आताचे लॉयर योगेश प्रताप सिंग यांनी अजित पवार, जे की तेव्हा उपमुख्यमंत्री, इरिगेशन मिनिस्टर आणि महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन होते, त्यांच्यावर हा आरोप लावला होता की त्यांनी खूप कमी दरात लवासा कॉर्पोरेशनला खूप सारी जमीन लीजवर दिली आहे. त्यानंतर बाकी डिटेल्ससुद्धा बाहेर यायला लागले, जसं की यशोमाला लिझिंग अँड फायनान्समध्ये सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा काही स्टेक होता. त्यानंतर यशोमाला लिझिंग अँड फायनान्स लवासा कॉर्पोरेशनमध्ये मर्ज झाली, आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा लवासा कॉर्पोरेशनमध्ये 20.81% स्टेक होता.
तर बऱ्याचशा पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंटमुळे सुद्धा लवासा प्रोजेक्ट वादाच्या भोवऱ्यात सापडला. सोबतच या प्रोजेक्टसाठी लागणारा खर्च लगातार वाढत होता. कंपनीने बऱ्याचदा बँक्सकडून लोन्स घेतली, पण ती लोन्स अपुरे पडायला लागली. प्रोजेक्ट्सच्या थांबलेल्या कामामुळे इन्व्हेस्टरसुद्धा प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करत नव्हते आणि शॉर्टेज ऑफ फंडमुळे लवासा कॉर्पोरेशनची परिस्थिती आणखी खराब व्हायला लागली. या प्रोजेक्टच्या फेल्युअरवर लवासा कॉर्पोरेशनचं हे म्हणणं होतं की एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीमुळे खूप सारे अप्रुव्हल्स देण्यात टाळाटाळ करण्यात आली आणि खूप सारे अप्रुव्हल्स देण्यासाठी खूप जास्त टाईम लागला आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट पूर्ण नाही होऊ शकला. लवासा प्रोजेक्टच्या या फेल्युअरमुळे बँक्सला त्यांचा पैसा रिटर्न नाही मिळाला आणि त्यामुळे त्यांनी लवासा कॉर्पोरेशनची बँक्रप्सी फाईल केली, जेणेकरून बँक्स त्यांचा पैसा वसूल करू शकतील. सध्या लवासा कॉर्पोरेशनची केस बँक्रप्सी कोर्टमध्ये आहे. बँकांचे करोडो रुपये या प्रोजेक्टमध्ये फसले आहेत. सोबतच ज्या लोकांनी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांचा पैसा सुद्धा या प्रोजेक्टमध्ये फसला आहे. बऱ्याचशा सिनियर सिटीजन्सनी आपला रिटायरमेंटचा पैसा या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केला होता, पण आता प्रोजेक्टच्या फेल्युअरमुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाया गेली आहे. बऱ्याचदा बिल्डर्स आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्याच्या आधीच तुमच्याकडून ॲडव्हान्स पैसा घेतात आणि ज्यावेळेस बऱ्याचदा तुम्हाला डिस्काउंट सुद्धा दिल्या जातं. पण अशा प्रकारे केलेली ॲडव्हान्स इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे महागात पडू शकते याचं उत्तम एक्झाम्पल आहे लवासा सिटी कॉर्पोरेशन. लवासा प्रोजेक्टचं काम थांबल्यानंतर लवासा प्रोजेक्ट एक पिकनिक स्पॉट बनला. बरेचसे लोक फिरण्यासाठी इथे यायला लागले. बऱ्याचशा कार्स आणि मोटरसायकल रॅली इथे व्हायला लागल्या. पण मागच्या काही वर्षात त्यांचं प्रमाण पण कमी व्हायला लागलं आणि जेवढे टुरिस्ट इथे येत होते त्यांचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला लागलं. बऱ्याचशा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आज सुद्धा अडकून पडलेलं आहे. बिल्डिंग मटेरियल पण तुम्हाला तसंच पडलेलं बघायला मिळेल. बरेचसे रेस्टॉरंट्स आणि कॉफी शॉप्स हळूहळू आपली दुकानं बंद करतायत. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी ही लवासा कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी आहे. लवासा कॉर्पोरेशन सोबतच हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी सुद्धा सध्या स्ट्रगल करत आहे. दरवर्षी कंपनीला खूप मोठे मोठे लॉसेस होत आहेत आणि कंपनीवर जे लोन आहे ते सुद्धा काही झालं कमी होत नाहीये. त्यामुळे HCC सुद्धा खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये सध्या फसलेली आहे. इंटरप्स या एका फंडने लवासा प्रोजेक्टसाठी बिडिंग लावली आहे. जर त्यांची बीड सक्सेसफुल झाली तर ते लवासा प्रोजेक्टला टेक ओव्हर करतील आणि पुढचं कन्स्ट्रक्शन इंटरप्स मॅनेज करेल. तर जर इंटरप्सने लवासा प्रोजेक्टला खरेदी केलं आणि त्यांची बीड सक्सेसफुल झाली तर तुम्हाला लवासा प्रोजेक्ट पुन्हा चांगल्या स्थितीत बघायला मिळेल. तर लवासा प्रोजेक्टच्या केस स्टडीमधून आपल्याला शिकायला मिळतं की लवासा प्रोजेक्ट हा एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता, खूप चांगला आणि मोठा प्रोजेक्ट होता, पण त्याला चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट नाही करण्यात आलं. बऱ्याचशा ठिकाणी अप्रुव्हल्सची गरज होती तर अप्रुव्हल्स घेण्यात नाही आले. इन्व्हायरमेंटचा जो लॉस होत होता त्याला सुद्धा दुर्लक्षित करण्यात आलं आणि त्याचाच फटका नंतर लवासा कॉर्पोरेशनला बसला. लवासा सिटीची ही केस स्टडी नक्कीच तुमच्या सगळ्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. अजून कुठल्या केस स्टडी आम्ही कव्हर करायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. लवकरच भेटू एका इंटरेस्टिंग केस स्टडी सोबतच आम्ही एक व्लॉग सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत, तर त्याबद्दल पण आम्ही लवकरच तुम्हाला अपडेट करू. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आमच्याशी जुळल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.